काही नव्हतं. मुलं अण्णा अण्णा करून तरसत होते आणि आईला सारखे म्हणत होते, आई खायला दे की ग, आई जेवायला दे की ग. असे सगळे मुलं, चारही मुलं सुदामजीचे सतत म्हणत असायचे. आणि आई ती एक पातेलं घ्यायची, आई पातेलं घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकायचे आणि एक मिठाचा खडा टाकायचे. चम्मच घेऊन नुसते चुलीवर ते पाणी हलवत राहायचे. मुले म्हणायची, आई झालं का ग जेवायला? थांबा रे, होतच आहे. झालं का ग आई जेवायला? थांबा रे, होतच आहे. असं म्हणत म्हणत मुलांना झोप लागायची आणि तशीच मुलं झोपून जायची. परत उठायची, परत आईला म्हणायची, आई झालं का ग जेवायला? अरे थांबा, होतच आहे. आणि ती पाणीच नुसतं ढवळत राहायची, नुसतं पाणी हलवत राहायची. कारण घरामध्ये अन्नाचा कणच नव्हता ना. एवढी गरिबीची परिस्थिती सुदामजीच्या घरी होती. आणि सुदामजी पत्नीला विचारायचे, अगं मुलं झोपली का? तेव्हा सुदामजीची पत्नी म्हणायची, अहो मुलाच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही हो आणि मुलं झोपी गेलेली आहे. सुदामजी म्हणतात, अगं तू म्हणते मुलाच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाहीये आणि मुलं झोपी गेलेली आहे. मुलाच्या पोटात जर अन्नाचा कणच नसेल तर मुलांना झोप कशी काय लागेल? आपल्या मुलाची सगळी काळजी त्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाला आहे. मुलाच्या शरीरात पोटामध्ये जे घटक पाहिजे आहेत ते घटक माझा भगवंत पुरवत आहे, म्हणून त्यांना शांत झोप लागत आहे. असा निस्वार्थ प्रेम करणारा सुदामजी भगवान श्रीकृष्णांचा मित्र होता. आज आपल्या या कलियुगामध्ये असे मित्र पाहायला मिळतच नाही. मित्र असावे पण आपल्याला उच्च स्थानी नेऊन ठेवणारे मित्र असावे. मित्र कसा असावा महाराज?
असावा. कितीही गरीब परिस्थिती आली तरी त्या गरीब परिस्थितीमधून आपल्याला साथ देणारा मित्र असावा. मित्र असावा. आमचे विनायक काका आणि दीपकराव काका ह्या दोघांची जशी मित्रता आहे तशी मित्रता असावी. खरंच ते दोघं एकमेकांना सोडून कधीच राहत नाही. काल त्या दोघांनी मिळून आम्हाला पूर्ण तळणीतली सर्व जी मंदिर आहेत ती सगळी मंदिरं आम्हाला दाखवली. खरंच तुमची तळणी एवढी मोठी आहे. काल आम्ही पूर्ण फिरून बघितली. सिटीला सुद्धा एवढे मंदिरं नसतील, एवढे भव्य दिव्य मंदिरं सुंदर तुमच्या तळणीला आहे. खरंच अभिमान वाटला एवढी मंदिरं पाहून. आणि दीपकराव काकांच्याच वडिलांनी नाना गुरुजींनी दत्तात्रेयची मूर्ती सुद्धा दिली म्हणे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. खरंच त्यांच्याही चरणी नतमस्तक ठेवते. मग मित्र असावे तर यांच्यासारखे असावे. मित्र एकमेकांना साथ देणारे मित्र असावे. कितीही मित्र गरीब झाला तरी दुसरा मित्र श्रीमंत असला तरी सुद्धा त्या गरिबीच्या काळात आपल्या मित्राला साथ देणारा मित्र असावा. मित्र व्यसनात पाडणारा मित्र नसावा, व्यसनातून बाहेर काढणारा मित्र असावा. आज कालचे मित्र व्यसनात बुडवणारे मित्र आहे. व्यसन केल्यामुळे कित्येकांची घरं बर्बाद झालेली आहे. मित्र असतात पण आपल्याच मित्राला आपल्याच मित्राचं बरं दिसत नसतं. तोच मित्र त्याला व्यसनात एवढा बर्बाद करून टाकतो, एवढा बर्बाद करून टाकतो आणि त्याच्या घराची दुर्दशा एवढी वाढून जाते. कुणामुळं? मित्रामुळं. व्यसन कशाला करायचं? जाम पे जाम पीने से क्या फायदा होगा? जाम पे जाम पीने से क्या फायदा होगा? रात में पिएंगे तो सुबह उतर जाएंगे, रात में पिएंगे तो सुबह उतर जाएंगे. ए बंदा, एक बार मेरे हरिनाम का पहला पीने से देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. अमृत छोड़ा पीता है शराब तू, भगवान के नाम से वाईट मित्रांची संगत कधीच आपल्याला नसावी. त्या मित्राचा स्पर्श देखील आपल्याला होऊ नये. मग तशीच मित्रता भगवान श्रीकृष्णाची आणि सुदामजीची होती. तेव्हा सुदामजीची पत्नी सुदामजीला म्हणू लागली, अहो त्या द्वारकाधीश
त्यांच्या दर्शनाकरिता जाणं. तेव्हा सुदामजी म्हणतात, अगं मी त्या भगवंताकडे काही मागण्यासाठी जाणार नाही. अहो मागायला जाऊ नका, फक्त त्याच्या दर्शनात तरी करता जा, त्याच्या भेटीसाठी तरी जा. बरं ठीक आहे. मग सुदामची पत्नी म्हणते, अहो तुम्ही असे रिकाम्या हाताने तुमच्या मित्राला भेटण्याकरिता कसे जाता, काहीतरी घेऊन जा. म्हणून सुदामची पत्नी ही तीन घरी जाते आणि थोडे थोडे मोठ पोहे घेऊन येते. आणि ते पोहे सुद्धा बांधण्यासाठी व्यवस्थित रुमाल, व्यवस्थित कापड सुद्धा सुदामजीच्या घरी राहत नाही. 12 जागी त्या कापडाला ठिगळ राहतात आणि त्याच ठिगळाच्या कापडामध्ये 3 जागे मुठ पोहे सुदामजीची पत्नी बांधते आणि तेच बांधलेलं गाठोड सुदामजी जवळ देते. आणि सुदामजी आपल्या कमरेला खोचतात आणि सुदामजी द्वारकेकडे निघतात. ती कोठडी घेऊन कमरेला खोसून द्वारकेकडे जात असताना सुदामजी वाळलेल्या लाकडाप्रमाणे त्यांचं शरीर होतं. एवढे रोड असणारे सुदामजी होते. अंगात त्राण नव्हता, ताकद नव्हती सुदामजीच्या, कारण अन्नाचा कण सुद्धा पोटात त्यांच्या नव्हता. काय अवस्था असेल सुदामजीची, विचार करा ना. आणि तेच सुदामजी आपल्या मित्राला भेटण्याकरिता जातात. चले श्याम सुंदर Krishna
खाली बसत होते, तसेच हात टेकून उठत होते, तसेच जात होते, अजून पायात पाय अटकून पडायचे, तसेच उठायचे, तसेच जायचे आणि जाता जाता मध्येच कुठेतरी पायात काठी उठायचे, तसेच रक्त बोबाळ झालेले पाय घेऊन सुदामजी द्वारकेकडे भगवंताला भेटण्याकरिता जायचे. आणि जात असताना कडक उन्हाळ्याचे दिवस होते.